संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल बेत व्हायलाच पाहिजे हो ना. तर बघा इकडं आज मस्त असं वातावरण झालं होतं, जोराची हवा सुटली होती आणि सोबत इकडं माझा होता पराठाचा बेत. पराठे कशाचे तर आलू पराठे आज इथं बनवायचे माझे सुरू होते आणि तेही फोडणीचे. तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमीच फोडणीचे बनवते ते. आणि इकडं मग आत्तीची माझी जरा थोडी मजा मस्ती सुरू होती आपलं आणि इकडं मग मी पराठे बनवायला घेतले. मस्त असे टम्म फुगत होते. पण आज पराठे म्हटलं की रोहिणीची आठवणी आलीच. तर नवीन सबस्क्रायबरसाठी रोहिणी म्हणजे माझी जाऊ आहे बरं का. तर पराठे बनवलेत आणि तिला कधी म्हणजे तिची आठवण आली नाही असं कधीच होत नाही सहसा. आणि ती म्हटली तसं ती जेव्हा येईल तेव्हा आमचा खास हा पराठाचा बेत असतोच. त्याच्यामुळे आज खूप जास्त आठवण येत होती तिची पराठे बनवताना. आणि इकडं आत्तींचं सुरू आहे की मुलांना वाढायचं खायला म्हणून. नको सॉस नको तुला खोकलायचं तो राज्य तूप लावायला लागलं मस्त असं तुला खोकला येतोय. आणि तर आरोला वाईट वाटत होतं की आस्ताला दिलंय सॉस मम्मानी आणि मला दिला नाही म्हणून, कारण आरोला थोडासा खोकला वगैरे असल्यामुळे त्याला दिला नव्हता. मामांनी अगोदरच खाऊन घेतलं, पण पहिलाच पराठा मी भाजत होते तेव्हाच मामा आले होते जेवणासाठी. त्याच्यामुळे गडबडीत ते काही शोध घ्यायला जमलं नाही. त्याच्यानंतर ह्यांनाही बोलवून घेतलं, ह्यांनी खाऊन घेतलं आणि परत मग आत्तीनी आणि मी सुद्धा खाऊन घेतलं. मुलांचं सुद्धा झालं होतं तुम्ही बघितलं. आणि राहिलेले उरलेले पराठे मग मी परत लाटून घेतले, कारण आज तसंच केलं. अर्धे बनवले, अर्धे खाऊन घेतले आणि मग उरलेले आम्ही बनवले. तोपर्यंत इकडं आरो आणि असतात इकडं स्टडी चालू होता, कारण त्यांच्या आता उद्यापासून एक्झाम आहेत. सो माझं मल्टीटास्किंग सुरू होतं इकडं थोडंसं. आणि बघा उरलेले राहिलेले पराठे सगळे लाटून घेतले. मस्त असं पटकन किचन आवरून घेतलं, घासून पुसून सगळं. आणि मग काय अशी माझी सकाळची पळपळीचा दिवस गेला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.